नमस्कार, मी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये पुणे अक्कलकोट पुणे सेवा यात्रा सौंदनकर दादा आणि समस्त स्वामी परिवाराचे स्वागत करते। दरवर्षी परिवारातर्फे आपल्या मुलींना वेणुबाईचे अन्नदान असतं। या अन्नदानाचे हे 9वे वर्ष आहे। त्याचप्रमाणे आज इथे आपल्या स्वामी नित्य सेवा या पुस्तकाचे 5व्या आवृत्तीचे अनावरण होणार आहे। मी महेश काणेकर यांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचे अनावरण करावे। पुणे अक्कलकोट पुणे सेवा यात्रेतर्फे आज ही नित्य उपासनेची 5वी आवृत्ती आपले आज प्रमुख पाहुणे म्हणून महेश काणेकर हे आलेले, त्यांच्या हस्ते आज या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे। हे महेश काणेकर हे कणकवलीला राहतात। जिल्हा परिषदेमध्ये टॉसमन म्हणून त्यांनी काम केलं, आता रिटायर झालेले, पण अतिशय स्वामी भक्त आहेत आणि त्यांच्या हस्ते आज योग आलेला आहे की आज हे पुस्तकाचं 5व्या आवृत्तीचं प्रकाशन होतं आहे। आणि मी विनंती करतो त्यांना की त्यांनी ह्या 5व्या आवृत्तीचं ओपनिंग करावं। या बाकीचं सर या प्रत्येकाने ते घ्या, आणि हातीत घ्या। ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे। या बायकांना रेडी करू। आणि कोण आहे का पुढे आलं ठीक आहे। मी जाहीर करतो की 5व्या आवृत्तीचं प्रकाशन झालेलं आहे। आता दरवर्षी कव्हर चांगले छान होत चाललंय। हे सगळं महाराष्ट्रावर होतं, कव्हर कुठलं घालायचं, काय करायचं, सगळं त्यांची योजना। आणि हे नर्वेची मूर्ती आहे ना? हो, नर्वेद। मी महेश काणेकरांना विनंती करतो त्यांनी 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करावं। पुणे अक्कलकोट पुणे सेवा संकल्पनेचे संस्थापक आदरणीय दादा, माझं सद्भाग्य असं आहे की मी स्वतः स्वामी भक्त होतोच, परंतु असं आश्चर्यकारक की त्या दादांची माझी भेट झाली काही महिन्यापूर्वी रत्नागिरीला, आणि माझ्या स्वामी भक्तीला अनेक असा उजाळा आला। आणि नंतर स्वामींच्या आज्ञेनुसार, नेहमी दादा म्हणतात की जे काय होते ते स्वामींच्या आज्ञेनुसार, आणि तिथेच दादाने माझा एक सत्कार पण केला। मी कलावंत असले, मी स्वतः लेखक आहे, माझी जवळजवळ 20 पुस्तकं आहेत, मुलांसाठी मी खूप लिहिलेलं आहे। सिंधुदुर्ग किंवा कोकणातल्या सांस्कृतिक चळवळीत मी गेली 30 वर्ष आहे। एक गाण्याचा जो ग्रुप आहे माझा भावगीताचा, तो मी चालवतो। मी चित्रकार आहे, व्यंगचित्र करतो, मुखपृष्ठ केलेली आहेत। एकंदरीत कलाक्षेत्रात मी काम करतो जास्त करून। नोकरीमध्ये होतो डॉसमन, नंतर आता मी अलीकडेच रिटायर झालो, आणि मग ठरवलं की आपण आता सामाजिक कार्यासाठी वेळ द्यावा। आणि माझं सुदैव असं की दादांसारखी एक महान व्यक्ती माझ्या आयुष्यात आली, आणि योगायोगाने मी पुण्याला, काल माझा एक कार्यक्रम होता, दादांना मी पुण्याला आलो की नेहमी फोन लावतो, दादा म्हणाले की तुम्ही थांबा त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी ललिता पंचमीला आपला कर्वेंच्या मोठ्या संस्थेमध्ये कार्यक्रम आहे, तर तुम्ही त्या कार्यक्रमाला या, आणि तुमच्या हस्तेच प्रकाशनाचा योग आला। म्हणजे हे माझं भाग्य आहे की स्वामींच्या एवढ्या मोठ्या पुस्तकाचं म्हणजे 5व्या आवृत्तीचं प्रकाशन माझ्यासारख्या एका छोट्या माणसाच्या हस्ते झालं, हे माझं भाग्य म्हणतो मी। स्वामी कृपा आहे आणि ती सगळ्यांवर राहील, आणि निश्चितच राहते, कारण का मलाही खूप अनुभव आहेत, संपूर्ण जगाला त्याचे अनुभव आहेत। आणि त्यामुळे हा दिवस मला संस्मरणीय आहे, की महर्षी कर्वेंच्या संस्थेमध्ये मला येण्याचं त्या निमित्ताने म्हणजे सद्भाग्य लाभलं की काळाच्या विरोधात जाऊन ज्यांनी त्यावेळी निर्णय घेऊन त्या काळात, म्हणजे आता आपण काही करू शकतो, एवढं मोठं काम केलेलं आहे। मी त्यांचं चरित्र पण वाचलेलं आहे। तर हेही सद्भाग्य आहे की त्या संस्थेमध्ये मला येण्याचा एक लाभ झाला, म्हणजे तो माझ्या आयुष्यातला एक सुवर्ण क्षण आहे, आणि मी तो निश्चित जपून ठेवीन याची मी ग्वाही देतो। आणि या कार्यक्रमाला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत।
महर्षी अण्णा कर्वे या संस्थेमध्ये कन्यापूजन असल्यामुळे प्रत्येक कन्याला आपण हे गिफ्ट पुणे अक्कलकोट पुणे वारीतर्फे देणार आहोत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ललिता पंचमीला स्त्री शिक्षण संस्थेला आपल्या पुणे अक्कलकोट पुणे वारीतर्फे आपण वस्तू ज्या देतो त्यामध्ये यावर्षी आपण पर्स आहे, त्याच्यामध्ये तेलाची बाटली, गळ्यातलं पावडरचा डबा, रुमाल, टिकलीचं पाकीट, गळ्यातलं आणि काळे पांढरे पेच असं सगळ्या वस्तू यावेळेस आपण देतो. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतलं हे 100 वर्ष जुनं वडाचं झाड आहे. महर्षी अण्णा या झाडाखाली बसून मुलींना शिकवत असतात. ही वृंदावन बाग आहे. महर्षी अण्णा आणि बाया कर्वेंची समाधी आहे. आपण समाधीकडे जाऊ. आनंदीबाई कर्वे यांची समाधी आहे. महर्षी अण्णांची समाधी. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये महर्षी अण्णांचे म्युझियम आहे. इथे अण्णांनी केलेले संपूर्ण कार्य आपल्याला पाहायला मिळेल. चला. मी रघुनाथ देशपांडे ही संस्थेमध्ये गेली 17 वर्ष काम करते. माझं वय 75 आहे आणि सेवा म्हणून इथं काम करतो मी. या जागेला अण्णांचं महर्षी कर्वे स्मारक असं म्हणतात. या ठिकाणी अण्णांच्या या स्मारकामध्ये वरच्या बाजूला या काळ्या अक्षरात जे लिहिलेलं आहे तिथे भारतात आणि जगात काय घटना घडल्या त्याची महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. या अण्णांचा फोटो आणि अण्णांची स्वाक्षरी इथं. त्या पलीकडच्या काचेच्या कपाटामध्ये अण्णांचं 4थीचं मास्टर आणि अण्णांची पत्रिकासुद्धा आहे, जन्मपत्रिकासुद्धा आहे इथे. अण्णांच्या हस्ताक्षरामध्ये त्यांचे विचार आहेत की भूतकाळ आणि भविष्यकाळ तुम्ही लक्षात घेऊ नका, वर्तमान काळच हा खरा आहे असं त्यांचं म्हणणं आहे इथे. या ठिकाणी 4थ्या क्रमांकावर अण्णांचं नाव आहे. मोडीमध्ये आहे. पूर्वी सगळा व्यवहार मोडीमध्ये व्हायचा. ही अण्णांची जन्मपत्रिका आहे. अण्णांचं कुंडीमधलं नाव जे आहे ते हरी नाव आहे. अण्णांना धोंडो कशे करे म्हणायचे. आणि आता रँगलर परांजपे जे आहे ते अण्णांच्या मामाचा मुलगा. मी ती इथं मातुल घराणं म्हणायचे. ते दापोलीचे पूर्वगामी बुद्धिमान परांजपे घराणे अण्णांचा मातृवंश आहे. रँगलर परांजपे जे आहेत ते बॅरिस्टर पण झाले होते, पण इंग्रजांनी त्यांना फर्स्ट क्लास पोस्ट असून सुद्धा नापास केलं. कारण ते वकिली त्यांचे विरुद्धच करतील आणि त्यांना इथून घालवून देतील म्हणून त्यांना नापास केलं. पण ते बॅरिस्टर होते आणि रँगलर परांजपे म्हणून पण त्यांना ओळखत होते. मध्ये अण्णांचे वडील, बाजूला त्यांचे थोरले बंधू आणि अण्णांची पत्नी असे आहेत. त्या अण्णांच्या पहिल्या पत्नीचा फोटो आहे. अण्णांची पहिली पत्नी 1891 मध्ये गेली. त्यावेळेला त्यांनी 500 रुपये मुरुड फंडामध्ये महिलांच्या शिक्षणासाठी ठेवले होते की ज्या वेळेला शिक्षकांना 2 रुपये महिना पगार होता, पण अण्णांनी 500 रुपये त्यावेळेला ठेवले होते. काय जे तुला पुढे करावेसे वाटते आहे ते तुला आत्ताच करता येईल. आज ते उद्यावर टाकणे म्हणजे कधीच न करणे होय. जे उद्यावर टाकता येते ते आत्ताच करू लागता येते व पुढे सारखे करीत राहता येते. हे सत्य प्रतीत झाले म्हणजे मनुष्याला आज आणि नित्य आपल्या कल्पनेतील चित्राप्रमाणे बनून राहता येते. हे अण्णांचे विचार आहेत त्यांचे. त्याप्रमाणे या ठिकाणी अण्णांचे
त्या ठिकाणी अण्णांचं मौलिक विचारधारा आहे अण्णांच्या हस्ताक्षरामध्ये. त्या ठिकाणी संस्थेचा इतिहास आहे आणि हे मोडी लिपीमध्ये हे अण्णांचं लिखाण आहे. हे अण्णा इंग्रजी आणि इंग्रजी आणि गणिताच्या शिकवण्या करायचे. तर 1888 मध्ये अण्णा शिकवण्या करताना त्यांना 166 रुपये 8 आणे एवढे मिळायचे की ज्यावेळेला 2 रुपये शिक्षकाला पगार होता. पण अण्णांना 166 मिळायचे त्यावेळेला. एवढे अण्णांची मेहनत होती आणि अण्णा 30 ते 35 किलोमीटर रोज चालायचे 1888 मध्ये. आणि फक्त चहा आणि पाव हेच त्यांचं खाणं असायचं. समोर एक नकाशा दिलाय, तो ग्रँड रोड पासून ते एल्फिस्टन पर्यंत त्यांचं अण्णांचा रेल्वेने प्रवास करायचे आणि 30-35 किलोमीटर चालायचे. त्यावेळेचे मुंबईची रॉबर्ट मनी स्कूल, एल्फिस्टन कॉलेज, हे मुंबई फोर्ट आणि हे मुंबई विद्यापीठ हे अण्णांचा सत्कार रॉबर्ट मनी स्कूल, विल्सन कॉलेज आणि एल्फिस्टन कॉलेजनी ते म्हणजे त्यांना प्रसिद्धी मिळाल्यानंतर मोठे झाल्यानंतर त्यांना सत्कार केला. त्यावेळेला हे त्यांना हे तबक बक्षीस दिलं आणि त्यावेळेची पाकिट आपण जपून ठेवलेलं आहे इथे. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे रॉबर्ट काय हे ना अजून 3 हॉल आहेत सर. पर्शिंग वेस्टर्न एज्युकेशन ही अण्णांची BA ची पदवी आहे त्यावेळेस. पूर्णपणे केलेलं आहे. तुम्ही सर हे जे आहे हा भाग घ्या की महात्मा फुले यांनी असहाय्य स्थितीत झालेल्या आपल्या मुलांची हत्या करू नये, तर लोक लज्जेत तो स्वतःचा जीवही देऊ नये असं आवाहन केलं व बालहत्या प्रतिबंधक गृह पुण्यात उघडलं. 3 जुलै 1851 या दिवशी मुलींसाठी महात्मा फुले यांनी पुण्यात शाळा उघडली. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले या पहिल्या स्त्री शिक्षिका ठरल्या. मात्र काही सनातनींनी त्यांना विरोध केला. ही परिस्थिती वाईट होती की विधवांची व्हायची, केश ओपन करायचं, लाल साडी नेसायची आणि कुठेही समारंभात भाग घ्यायचा नाही, अशी 100-150 वर्षापूर्वी परिस्थिती होती त्यावेळेला. त्यावेळी विधवांची परिस्थिती केश ओपन करायचं आणि लाल साडी नेसायची, हे घरात कष्टाची कामं करायची आणि कुठेही समारंभात भाग घ्यायचा नाही, अशी परिस्थिती होती. हां, त्यावेळेला हे बघा 23 मार्च 1890 मध्ये मेघाजी नारायण लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या डोंगरीतील सभेत नाभिक समाजाने विधवा केश ओपनासाठी हत्यार उचलला नाही असं जाहीरपणे साकारलं. त्यांनी 1890 हो 1890 मी 125-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हा जो एक चार्ट आहे इथं ते मुंबई बॉम्बे गॅझेट म्हणतात याला. पूर्वी मुंबई इलाका होता आपला पूर्वी. तर त्यावेळेला पाळण्यातल्या मुलीचं लग्न करत होते. मग तिचा नवरा कदाचित 5 वर्षाचा असेल, 10 वर्षाचा असेल किंवा 25 वर्षाचा सुद्धा असेल आणि तो विधूर पण असेल. मग 1 वर्षाच्या मुलीचा नवरा गेला की ती विधवा झाली. मग असा चार्ट इथं दिलेला आहे. तर ह्या 1 वर्षाची 136 मुली आहेत ह्या 1895 मध्ये आणि 60 वर्षाच्या पुढच्या असं दिलेले आहेत. आणि हा 1895 मध्ये एकूण विधवा किती होत्या तर 22,83,270 विधवा होत्या. मला वाटतं की 1895 साली आपली लोकसंख्या जास्तीत जास्त 33 कोटी आपण म्हणूया. 33 कोटी नाहीच आहे, 47 साली होती. बरोबर आहे. अण्णांनी जेव्हा पुनर्विवाह केला तेव्हा त्यांची मित्राचीच बहीण ती हे होते काय विधवा होते त्या. त्यांनी विचारलं की तुम्ही माझ्या बहिणीशी लग्न करा. तर अण्णा म्हणले मी बालविधवेशीच लग्न करेन. मग त्यावेळेला त्यांनी 1 वर्ष विचार केला आणि अण्णांनी बोधू जोशीशी विवाह केला की त्यांना बाया कर्वे म्हणून ओळखतात. अण्णांनी जेव्हा पुनर्विवाह केला तेव्हा सांगितलं की विधवा स्त्रियांचे आणि विधवा
पुरुषांची लग्न पण व्हायला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. कायदाच झाला. हो ना, विधवा पुनर्विवाह मानसपत्रिका असं छापून घे. आणि त्यावेळेला हे असं फॉर्म भरून घेतला. हे दौलतराव काळे म्हणून आहेत, त्यांनी सांगितलं की माझी इच्छा लग्न करायची, मग फॉर्म भरून दिला. तर ते स्टेशन मास्तर होते त्यावेळेला, त्यांना 40 रुपये पगार होता. आणि 1901 साली त्यांचं लग्न झालं आणि 1909 साली त्यांची बायको. म्हणून त्यांनी ते फॉर्म भरून गेलं. यांचं लग्न झालं तीच माहिती नाही. हे अण्णाने जेव्हा दुसरं लग्न केलं बाया खरव्यांशी, त्यावेळेचं फोटो आहे. ही त्यावेळेची लोक आहेत पुनर्विवाह. ते पुनर्विवाहित लोक आहेत, पुनर्विवाहित विचार मंडळीचे. आणि इथं विधवा पुनर्विवाह संबंधित कर्तव्यांचे विचार, हे अण्णांचे विचार आहेत. हे पुनर्विवाहित दाम्पत्य म्हणजे हे विधवा स्त्री आहेत आणि माझे विधुर आहेत आणि त्यांची पहिली मुलं आहेत ही सगळी, म्हणून हे फोटो दिलेले आहेत. हो, आता पुनर्विवाह झाले. तेव्हा अनाथ बालिकाश्रममध्ये शिक्षण देण्यासाठी सूतकताई करणं, हे त्यावेळेला स्वयंपाक करताना ही झोपडी तुम्ही आता बघितली असेल. 1896ला अण्णा तिथं राहायला आले. ह्या 4 बनुताई सरसरबुद्धे, मालतीबाई कर्वे, रंगूताई लेले आणि कमलाताई गुरु ही अण्णांची सून आहे. रघुनाथरावांची बायको, म्हणजे त्यांनी विवाहाला परवानगी दिली अण्णांनी. पण यांचे पती म्हणजे रघुनाथराव कर्वे हे भारतामध्ये लोकसंख्या वाढ आणि कुटुंब नियोजन याचा प्रसार त्यांनी सुरू केला रघुनाथराव कर्वे यांनी. आणि त्याच्यावर व्यास पुरवून नावाचा सिनेमा अमोल पालेकरांनी काढलेला, एक 50 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. महात्मा गांधींची पहिली विजिट आहे. आपल्या संस्थेत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी 2दा येऊन गेलेले. अण्णांच्या वापरातले वस्तू आहेत. अण्णांची ही चांबडी पिशवी आणि त्यांची डायरी आहे, पेन आहे, घड्याळ आहे, चष्मा आहे आणि टोपी आहे अण्णांची. त्यावेळेला प्रेसिडेंट दिलेल्या काही गोष्टी, ही झोपडीचा प्रतिकृती तिथे. ते अण्णांचा कोट हे काशी विश्वविद्यालयाने त्यांना डिलीट पदवी दिली, त्यावेळेला हा कोट प्रदान केला. इथे त्यांची चप्पल आहे, अण्णांची चप्पल आहे. इथे अण्णांच्या वापरात छत्री आणि काठी. कर्व्यांची बहीण, विधवा बहीण आहे त्या, 20 वर्षाचे विधवा झाल्या त्या. आणि त्यांनी अण्णांच्या कार्यात भरपूर मदत केली. त्यावेळेला त्या विधवा असल्या तरी त्याने सांगितलं की तुम्ही माझ्या इथं या आणि माझ्या संस्थेत मदत करा म्हणून. तर त्यावेळेला ह्या परदेशात जाऊन मुळाक्षर इंग्रजीची गिरवण्यापासून त्यांनी इंग्रजीचा अभ्यास केला आणि अण्णांच्या कार्याची माहिती देऊन मुळाक्षर गिरवण्याचा अभ्यास केला आणि माहिती घेऊन लाखो रुपये इथं आणले, मुदत आणले, परदेशात जाऊन काम केलं. तिथं आपण अण्णांची एक सीडी दाखवतो. त्याचा तुम्हाला वेळ आहे का नाही बघा. बरं, 23 मिनिटं सीडी. ही काशीबाई हॉस्टेल म्हणून पूर्वी होतं, पण पर्सिस्टंट कंपनीच्या दादा देशपांडेंनी आपल्या संस्थेला 100 कोटीची देणगी दिली. आणि त्यांनी सांगितलं की इथं 2 मजले आहेत, आपण थोडी बहुमजली इमारत बांधू. त्यावेळेस 7-7 मजल्याच्या 2 इमारती बांधल्या. ही दुसरी व्हिजिट अण्णांच्या बरोबर भारत. अण्णा बोलतायत ना, हे अण्णा इथे आहेत आणि हे महात्मा गांधी आहेत. अण्णांच्या हातामध्ये जपानचं पत्र पडलं.
आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावं या कल्पनेनं झापवून टाकलं. ती कल्पना त्यांनी आपल्या ह्याच्यासमोर मांडली समाजापुढे आणि त्यांना 1920 मध्ये 15 लाखाची देणगी दिली. इकडे अण्णांची फॅमिली सगळी. अण्णांची पहिली बायको राधाबाई कर्वे, दुसरी बायको आनंदीबाई कर्वे. हे अण्णांच्या पहिल्या बायकोचा मुलगा रघुनाथ कर्वे आणि ही त्यांची पत्नी. ते बघितलं फोटो. ही त्यांची 3 मुलं. अण्णांना मुलगी नाही, मुलगेच 3 मुलगेच आणि या सुना आहेत सगळ्या. आणि ह्या इरावती कर्वे, लेखिका इरावती कर्वे. यांची मुलं ते यांची मुलं आहे. हे फर्ग्युसनला मुलींसाठी काय करू? अण्णाला मुलगी नाही. नाही, मुलगी नाही. आता आपल्या संस्थेत 35,000 मुली शिकतात. आणि फक्त मुलींची संस्था असणारी आपली महाराष्ट्रात एकच अशी संस्था आहे की फक्त मुली आहेत. बाकीच्या एवढी असणार पण नाही काम महान आहे. हो, ते तर आहे. काय काम हां, विद्यापीठासाठी जो पैसा लागतो पण संस्थेचा मोठा व्याप होता म्हणून एक आर्थिक मदत आणावी म्हणून ते परदेशी गेले. अण्णा असे 14 देश फिरले. इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, नॉर्वे, स्वीडन असे. आणि अण्णाने तिथे जाऊन तर त्या ठिकाणी त्यांची आईन्स्टाईन बरोबर गाठ पडली. मादाम मॉन्टेसरी. हे कर्वे परदेशी जाताना गोष्टीचा भाग होता. हो, ह्या अण्णांची हे आहेत, पासपोर्ट आहेत. पासपोर्ट आहेत आम्ही त्यावेळेला असे. ते बनारस हिंदू युनिव्हर्सिटीनं त्यांना त्यावेळेला डॉक्टरेट पदवी दिली. त्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीनं दिली. भारतातलं 3रं आणि महाराष्ट्रातलं 1लं. ते पद्मविभूषण दिल्या अण्णांना. ते अण्णांच्या 1955ला. हे स्वातंत्र्य समर शताब्दी समिती पदक आहे. त्यानंतर कैसर हिंद पदक आहे. जीवनापेक्षा मोठ्या कार्याचा गौरव. अण्णांच्या वयाच्या 100 वर्षांना राष्ट्रपती अण्णांचा मान खाली आहे. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.